फक्त एक काम करा बाबा, उचला टोपलीमध्ये ठेवा, डोक्यावर टोपली घेऊन जा. कुठं चला? नंदा वसुदेवाजींनी शब्द ऐकल्याबरोबर आता पायातले बंधन आपोआप तुटले, दरवाजे उघडले, पहारेकरी जसे काही झोपीस गेले. आपल्या कीर्तनातले जायला नाही ना? हा बरोबर. विठ्ठल अशा प्रकारे पहिला क्रमांक भगवंताचा दर्शनाचा योग आला तो यमुनेचा. नंतर राजाची इथं आली, तिथं ती मुलगी आली, जन्मली, ते ठेवली. कारण भगवंताची माया अशीच आहे. पहिल्या दिवशी कथा आपण हरिदासाची कथा श्रवण केली, नारदाची कथा श्रवण केली. भगवंता सुदाम्याला माया दाखवली भगवंतानं. भगवंताची माया कशी आहे? आपल्याला तेवढीच माया संसारात आहे, परमार्थात नाही. परमार्थ हा करावा लागतो, संसार आपोआप घडते. संसार करावा नाही लागत, परमार्थ रोज रोज करावा लागतो. संसार आपल्यामध्ये होतच चालतो, तो करावा नसतो लागत. अशा प्रकारे ज्या वेळेला पूर्वस्मृती तशीच्या तशी झाली, ती मुलगी रडायला लागली, कंसही आला. आवत्या कथेमध्ये आपण पदार्पण करू. महाराज म्हणतात ज्या वेळेला हा भगवान परमात्मा यशोदेचे इथं आला, आपल्याला फक्त संसारात सुखच पाहिजे. त्या भगवान परमात्म्याने जन्म धारण केला, जो वैकुंठाचा मालक होता, ज्यानं जन्म झाल्याबरोबर आईचं स्तनपान केलं नाही. जन्म झाल्याबरोबर कुठे यावं लागलं भगवंताला? मग भोपळीमध्ये यावं लागलं. आपल्याला सुख पाहिजे संसारात. सुख तर भगवंताच्या ज्याच्याकडे मागतो आपण ते सुखाची प्राप्ती होती. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही करू. सुख पाहिजे, सुख पाहिजे असेल तर एका ठिकाणी यावं. कुठं? इथं आल्यानंतर जी सुखाची प्राप्ती आहे ते कुठं माहिती का महाराज? महाराज म्हणतात बाबा, ज्या वेळेला देवी आणि देवतामध्ये परीक्षा घेण्यात आली की यामध्ये असुर श्रेष्ठ आहे की देवता श्रेष्ठ आहे, परीक्षा असते ना. शाळेतले पोरं 6 महिन्याचा जो अभ्यासक्रम करतात त्याच्यात एक परीक्षा असते, ते म्हणजे 7-8 दिवसाची, 12 दिवसाची, 11 दिवसाची. देवी आणि लोकांमध्ये असुरामध्ये परीक्षा घ्यायची भगवान नारायणाने ठरवलं. की सांगितलं बाबा आता काय करायचं, असुर श्रेष्ठ आहे की देवता श्रेष्ठ आहे? मग 10 असुर इकडचे बोलावले, 10 देवता बोलावले.